फोरटक्सच्या ब्लाऊजवरती हा व्हिडिओ बनवलेला आहे। मेन व्हिडिओ जो आहे अपलोड केला आहे तो नक्की पहा। साधी सिंपल अशी साडी आहे, त्याच्यावरती गळा जो आहे तो मटका गळा आहे बॅक साईडला आणि फोरटक्सचा आहे। खूपदा तक्रार असते की फोरटक्सचा ब्लाऊज तुम्ही दाखवतच नाही तर तुम्ही शिवत नाही का। तर फोरटक्स काय सगळ्या प्रकारचे ब्लाउजेस मी शिवते, पण माझ्याकडे यायला तरी हवे। तर हा फोरटक्सचा ब्लाऊज आहे, खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे। ब्लाऊजला अजून व्यवस्थित इस्त्री नाही आहे, त्यामुळे तुम्हाला फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसणार नाही आहे। मेन व्हिडिओ तुम्ही चेकआउट केले की तुमच्या लक्षात येईल, ह्याच्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे। कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती जे डिझाईन आहे तो व्हाईट जे डॉट डॉटची डिझाईन आहे ती इतकी सुंदर दिसते साडीला। जेव्हा आपण साड्या सिलेक्ट करतो तेव्हा खूप विचार करून साड्या घेतो, पण ब्लाऊज शिवताना आपण विचार करत नाही। तर ब्लाऊज शिवताना खूप विचार करून ब्लाउजेस शिवायचे। आपण त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे का हे सगळ्यात आधी पाहायचं, त्यानंतर तो ब्लाऊज त्या साडीवरती सूट होतो आहे का ती डिझाईन ते पाहायचं। आणि ओकेजनली आपण वापरणार आहे की सिंपल साडी आहे, ते सगळं विचार करूनच तुम्ही ब्लाऊजची डिझाईन सिलेक्ट करत जा। स्वतः अगर कम्फर्टेबल नसतील तर तशी डिझाईन तुम्ही स्वतः सिलेक्ट नका करू। साधे सिंपलसुद्धा आपण व्यवस्थित दिसू शकतो आणि साडी अगर भरगच्च भरलेली असेल तर त्याच्यावरती ब्लाऊज जितके सिंपल असतील तितके छान दिसतात। अशा ह्याच्यावरती आपण बटपटीत जरा ब्लाउजेस बनवले तर त्या साडीचा लुक जातो, हे लक्षात घ्या। मेन व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल मी डिटेल माहिती दिलेली आहे। ह्या ब्लाऊजला पण फिनिशिंग खूप छान आहे। ह्याचा जो कपचा उभारा आहे ना तो मेन व्यवस्थित आला तर फोरटक्स ब्लाऊजसुद्धा फिटिंगला छान बसतो। आणि फोरटक्सच्या ब्लाऊजमध्ये गळा उतरत नाही आणि शोल्डरसुद्धा उतरत नाही, हा एक ह्याच्यामध्ये बेनिफिट आहे। आणि ह्याला लटकन आहेत, खूप सुंदर असे ब्लाउजेस बनवलेत। तर मेन व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका। मेन व्हिडिओ चेकआउट करा आणि त्याच्यात तुम्हाला डिटेल जी माहिती आहे ती मिळून जाईल। तर हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी खास।